छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांचा पराक्रम, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं स्वराज्य सगळं काही डोळ्यासमोर येतं. पण हा प्रवास सुरू कुठून झाला? म्हणजे एक महान राजा बनण्याआधी एक लहान मुलगा म्हणून शिवराय कसे घडले, त्यांची मुळं कुठे होती? चला आज जरा याच गोष्टीचा मागोवा घेऊया. एक खूप जुना आणि महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का, की महान नेते जन्माला येतात की ते घडवले जातात? मला वाटतं शिवरायांची ही कहाणी आपल्याला या प्रश्नाचं एक खूप सुंदर उत्तर देऊ शकते. तर पहिला भाग आहे शिवरायांचं बालपण. त्यांचा पाया रचला गेला तो मोठ्या धावपळीच्या काळात. विचार करा, आयुष्याची पहिली 6 वर्ष, सततची धावपळ, सतत धोका. पण गंमत म्हणजे याच अस्थिर परिस्थितीत त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या चारित्र्याचा एक भक्कम पाया रचला जात होता. आणि तो कोण रचत होतं? तर त्यांच्या आई जिजाबाई. आणि इथूनच सुरू होतो आपला दुसरा भाग, आई जिजाऊंची शिकवण. हीच होती शिवरायांची पहिली शाळा, त्यांची पहिली पाठशाळा. आणि त्यांच्या पहिल्या गुरु होत्या स्वतः जिजाऊ. मग त्यांनी असं नेमकं काय शिकवलं ज्यामुळे पुढे एका युगपुरुषाचा जन्म झाला? चला बघूया. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. रोज संध्याकाळची वेळ आहे, समईचा मंद प्रकाश आहे आणि त्या प्रकाशात जिजाबाई शिवबांना गोष्टी सांगत आहेत. हा काही फक्त आई मुलाचा संवाद नव्हता, तर इथे एका भविष्यातल्या राजाची जडणघडण होत होती. आणि ही शिकवण खरं तर 2 मजबूत खांबांवर उभी होती. बघा, एका बाजूला होत्या शौर्यगाथा, म्हणजे रामाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यूच्या पराक्रमाच्या गोष्टी, ज्या ऐकून लहानग्या शिवबांच्या मनात शौर्याची ठिणगी पडत होती. आणि मग दुसऱ्या बाजूला होती संतवाणी, संत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ यांचे अभंग. यातून त्यांच्या मनावर भक्ती आणि चांगुलपणाचे संस्कार होत होते. म्हणजे बघा, शौर्य आणि सद्गुण काय जबरदस्त मिलाफ होता. आणि या कथांचा परिणाम किती खोलवर झाला असेल याचा अंदाज या एका वाक्यावरून येतो. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. म्हणजे ह्या फक्त ऐकून सोडून द्यायच्या गोष्टी नव्हत्या, तर त्या प्रेरणा बनत होत्या. भविष्यात काय करायचंय याचं ध्येय निश्चित करत होत्या. आणि शौर्यासोबतच त्यांच्या मनात साधू संतांविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. पराक्रम तर करायचाच, पण तो करुणेचा, न्यायाच्या मार्गाने. हेच संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजले. आता येतो तिसरा भाग, मावळ्यांच्या सवंगड्यांसोबत. राजवाड्यातले आदर्श तर मिळाले, पण आता वेळ होती जमिनीवरचे, प्रत्यक्ष जीवनाचे धडे गिरवण्याची. शिवरायांची दुसरी शाळा भरली ती सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, त्यांच्या मावळा सवंगड्यांसोबत. राजवाड्यातले संस्कार आणि मातीतले खेळ, ही 2 जगं होती पूर्णपणे वेगळी. पण शिवरायांना घडवण्यासाठी ही दोन्ही जगं तितकीच, अगदी तितकीच महत्वाची ठरली. आता हे जे खेळ होते ना, ते फक्त टाइमपास नव्हते, अजिबात नाही. विचार करा, मातीचे किल्ले बांधणं, मातीचेच हत्ती घोडे बनवणं, पोपट कोकिळेचे आवाज काढणं, लपंडाव खेळणं, या सगळ्यांमधनं शिवराय खऱ्या अर्थाने आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी एकरूप होत होते. त्यांचं बालपण त्यांना जमिनीवर घट्ट पाय रोवून उभं राहायला शिकवत होतं. आणि ह्याहूनही एक सुंदर गोष्ट म्हणजे शिवराय फक्त खेळून थांबले नाहीत. ते आपल्या त्या गरीब सवंगड्यांच्या झोपडीत जायचे आणि त्यांची कांदा भाकर इतक्या आवडीने खायचे. ह्याच एका छोट्याशा गोष्टीतून राजा आणि प्रजा यांच्यातलं सगळं अंतर मिटून जायचं. आणि याचमुळे साहजिकच मावळ्यांच्या मुलांनाही शिवबा आपले वाटायचे. ते त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे. हे जे नातं होतं ना बालपणीचं, हेच जर पुढं स्वराज्याचा भक्कम पाया बनलं. हीच ती माणसं होती जी राजासाठी आपला जीव द्यायलाही तयार झाली. तर मग आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया, पराक्रमाची मुळे. तर मग एकीकडे राजवाड्यातले संस्कार आणि दुसरीकडे मातीतले अनुभव, या 2 गोष्टींनी मिळून एक परिपूर्ण नेता कसा घडवला पाहूया. तर मग एक राजा कसा घडला? बघा, पहिला टप्पा होता पराक्रमाचे आदर्श, जे त्यांना मिळाले आईने सांगितलेल्या गोष्टींमधून. दुसरा टप्पा होता लोकांशी असलेलं नातं, जे तयार झालं मावळ्यांसोबतच्या मैत्रीतून. आणि या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा एक असा शासक तयार झाला ज्याच्याकडे दूरदृष्टी होती आणि त्याचबरोबर लोकांबद्दल अपार करुणाही होती. आणि मग शेवटी हा एकच प्रश्न आपल्या मनात राहतो, की राजवाड्यात मिळालेले ते उच्च आदर्श आणि सह्याद्रीच्या मातीत मिळालेले ते जमिनीवरचे अनुभव, या 2 जगांमधले संस्कार जर मिळाले नसते तर
तर आज आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो ते तसे घडले असते का? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?